जिसके पास हो खुशी थोड़ी सी खुशी दे दे, जिसके पास हो खुशी थोड़ी सी खुशी दे दे, जो बेबस हो बेचारा अपनी बेबसी दे दे, दर्द की पुकार को हम बांट ले, जिंदगी के प्यार को हम बांट ले, आइए बहार को हम बांट ले, जिंदगी के प्यार को हम बांट ले। नमस्कार. करवीर निवासिनी आई अंबाबाई, माता पद्मावती, भगवान महावीरांना त्रिवार वंदन, छत्रपती शिवरायांना त्रिवार दंडवत, विद्यापीठ निर्मितीचे जनक लोकराजा छत्रपती शाहूंना मानाचा मुजरा, विद्यापीठचे आद्य संस्थापक दीक्षित गुरुजी, तोफखाने गुरुजी, आमचे आधारस्तंभ, संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डी शिंदे सरकार, संस्थेच्या माता श्रीमती शिलादेवी डी शिंदे सरकार या थोर विभूतींना अभिवादन करते. माझे तीर्थरूप पिताश्री
स्वर्गीय चंदूलाल पंडित, आई पूज्य मणिप्रभा पंडित, माझे सासरे स्वर्गीय चिंतामणी कापसे, सासूबाई स्वर्गीय शालिनी देवी कापसे यांना नमन करते. विद्यापीठ संस्थेचे कुटुंब प्रमुख माननीय उमेश डी शिंदे सरकार, विद्यमान संचालक मंडळ सदस्य यांना प्रणाम. मी आज आमची शाळा सौ शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल या ज्ञान मंदिरातून सेवानिवृत्त होत आहे. या प्रसंगी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. भक्ती ईश्वराची, सेवा मानवाची हे ब्रीद अंगीकारलेल्या विद्यापीठ सोसायटी संचलित तपोवन भूमीवर वसलेले ज्ञान मंदिर म्हणजेच आमची सौ शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल ही शाळा. जवळपास 30 वर्षे याच ज्ञान मंदिरामध्ये मी ज्ञानदानाचे पवित्र सेवा कार्य करू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आदरही आहे. 31 ऑक्टोबर 2023 या दिनी नैसर्गिक वयोपरत्वे माझा सेवा कार्यकाल पूर्ण होत आहे. एखादी मुलगी विवाहानंतर माहेरापासून दूर दूर जाते तेव्हा त्या मुलीला विरह व्याकुळतेची भावना होते. तशीच भावना शाळेतून निवृत्त होताना माझीही झालेली आहे. माझे मूळ गाव सोलापूर, माझे माहेरचे आडनाव पंडित. या पंडित आडनावाप्रमाणेच आमचे घराणे सुसंस्कृत आणि सुशिक्षित. आम्ही एकूण 5 भावंडे. आपली सारीच मुले उच्च शिक्षित व्हावी ही विचारधारा पूज्य वडिलांची होती. आमचे दादा अर्थात माझे वडील सांगायचे, माझ्या शिक्षणाला खूपच अडचणी आल्या, हाल अपेष्टाही सोसाव्या लागल्या होत्या, पण तशी वेळ तुम्हा मुलांवर येऊ नये. स्वाभाविकच माझ्या वडिलांनी आम्हा सर्वच भावंडांना उच्च शिक्षित संस्कारी बनवले. माझे प्राथमिक शिक्षण सोलापुरातील नूतन मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण हरिबाई देवकरण प्रशालेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण प्रख्यात अशा संगमेश्वर कॉलेजमधून झाले. BA पदवी परीक्षेत मी सोलापूर जिल्ह्यात प्रथम आले, तर शिवाजी विद्यापीठामध्ये गुणानुक्रमे 9वा क्रमांक मिळवून मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले. याचा आनंद कुटुंबातील सर्वांना होताच, पण विशेष म्हणजे या माझ्या यशाबद्दल आनंदाने पूज्य वडिलांनी आमच्या संपूर्ण कॉलनीमध्ये पेढे वाटलेले होते. ही स्मृती आठवून आजही मी गहिवरून जाते. कॉलनीमध्ये पेढे वाटताना वडिलांच्या चर्येवरील कृतार्थतेचे भाव माझ्या आजही मनपटलावर कोरलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातच करिअर करायचे हे आधीपासूनचेच माझे स्वप्न. साहजिकच BEdला मी प्रवेश घेतला आणि उत्तम गुणांनी BEd होऊन उत्तीर्णही झाले. त्यानंतर DSM व DPM या पदव्याही मी संपादित केल्या. विवाहानंतर मी कोल्हापूर शहरी सासरी आले. सासरच्या मंडळींनी आणि माझे पती पद्माकर कापसे यांनी मला शैक्षणिक क्षेत्रातच कार्यरत राहण्यासाठी प्रोत्साहित केले. दरम्यान तपोवन येथे विद्यापीठ सोसायटी संचलित नव्याने शाळा निघाली असल्याचे समजले. मी अर्ज दिला. मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. तपोवन शाळेच्या ठिकाणी मी पगार मिळेपर्यंत पायी चालत गेल्याचे आजही मला स्मरते आहे. तत्कालीन मुख्याध्यापिका सौ मेथे पाटीलबाईंनी माझा भूगोल विषयाचा पाठनिरीक्षण केला. त्यांच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले आणि सन 1995 साली माझी भूगोल विषयासाठी नियुक्ती झाली. खरं तर तपोवन शाळेत रुजू होण्याआधी विद्यापीठ सोसायटी संचलित विद्यापीठ हायस्कूल या शाळेत काही महिने रजेच्या काळात मला अध्यापन करण्याची संधी मिळालेली होती. प्रथमच व्यापारशास्त्र सारखा नवीन विषय आधी तयारी करून हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात आणि सुलभ उदाहरणे देऊन अध्यापन करता आला. परिणामी व्यापारशास्त्र विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावण्यात मी यशस्वी झाले. याचा आनंदही मी अनुभवलेला होता. प्रारंभीच मला मिळालेला हा अनुभव माझ्या संपूर्ण शालेय सेवा काळात मला मोठा अनुभव देऊन गेला. ग्रामीण आणि शहरालगत असणारी तपोवन भूमीवरील आमची सौ शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल ही शाळा मुख्याध्यापिका सौ मेथे पाटील मॅडम यांच्या शिस्तीच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षिका सौ भूपाली शिंदे, सौ कमल जबडे, सौ अनघा कशाळकर, सौ रुजुता गुरव आणि स्वतः मी अशा आम्ही 5 ते 6 जणी. नवीन शाळा असल्याने शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी
प्रयत्न करणे हे क्रमप्राप्त होते. यासाठी आम्ही सर्वजणी तपोवन परिसर आणि सभोवतालच्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळवल्याचा आनंदही अवर्णनीय होता. सुरुवातीला काही वर्षे सौ शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल ही शाळा केवळ मुलींचीच शाळा होती, पण आज ही शाळा मुलामुलींची एकत्रित आहे आणि हा झालेला बदलही मला नक्कीच कौतुक आणि अभिमानास्पद आहे. आज मी सेवानिवृत्त होत असताना मला अभिमानाने असे सांगावेसे वाटते की तपोवन भूमीवर विद्यार्थ्यांना मराठी आणि भूगोल या विषयाचे अध्यापन केले. त्या विषयाची मुलामुलींना अधिक गोडी लावण्यात आणि त्या विषयात गुणवत्ता मिळवून देण्यात मला यश आले. हा सात्विक आनंद मी सातत्याने अनुभवलेला आहे. परिणामी माझे मन आज निवृत्ती प्रसंगी पूर्णपणे समाधानाने काठोकाठ भरून गेलेले आहे. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य माझ्या परीने मी कर्तव्यनिष्ठेने प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आत्मिक समाधान मला लाभलेले आहे. उपजतच मला संगीत, गायन आणि सांस्कृतिक कलेची खूप आवड. माझ्या अंगी असणारी सुप्त गुणांची पारख करून सौ मेथे पाटीलबाईंनी मला शाळेतील सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सुरुवातीपासूनच सुपूर्त केली. सौ मेथे पाटीलबाई निवृत्त होईपर्यंत शाळेच्या संपूर्ण सांस्कृतिक विभागाची जबाबदारी मी पाहत होते. शाळेतील विविध सांस्कृतिक उपक्रम मी यशस्वीपणे संपन्न केले याचा मला सार्थ अभिमान आहे. 27 फेब्रुवारी मराठी दिन, 14 जानेवारी भूगोल दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, भौगोलिक रांगोळी स्पर्धा, चित्रकलेच्या स्पर्धा, वक्तृत्व निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, कवितेवर आधारित नृत्य स्पर्धा असे विविध प्रकारचे सुसंस्कार विद्यार्थ्यांवर घडवीत विद्यार्थ्यांची उत्तम अशी व्यक्तिमत्वे साकारण्याचे प्रयत्न माझ्याकडून झाले याचेही समाधान मला लाभलेले आहे. माझ्या विषयाअंतर्गत भूगोल दिनी पर्यावरणपूरक कार्यक्रम, पक्षी निरीक्षण तसेच प्रदूषण विरहित कळंबा येथील तलावात गणपती विसर्जन असेल यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आम्ही करत होतो. भौगोलिक नकाशे, वैविध्यपूर्ण अशा आकृत्या, नदी, जल, हवा, वायू, तापमान बरोबर अवकाशात भरारी मारणाऱ्या सुनीता विल्यम, कल्पना चावला यांच्याविषयी माहिती देणाऱ्या प्रकल्पवया विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. कचरा प्रदूषण व जलव्यवस्थापन आणि भूकंप, पूर, अवर्षण, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिकरित्या आपत्ती उद्भवणाऱ्या परिस्थितीत उपाययोजनांची उद्बोधक अशी माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्या विषयांवर लेखन करीत असे प्रकल्प वह्याही विद्यार्थ्यांकडून बनवून घेतल्या. भूगोल विषयाची अध्यापिका या नात्याने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेसाठी सलग 10 ते 12 वर्षे विद्यार्थ्यांना या शोध परीक्षेसाठी बसवले. प्रतिवर्षी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि सन्मानपत्र मिळाल्याचेही मनस्वी आनंद मला आहे. भूगोल विषयासाठीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मला मिळाला. संपूर्ण सेवा काळात इतरही अनेक पुरस्कार लाभलेत, पण याचा कधीच मी गाजावाजा करू शकले नाही. तो कदाचित माझा स्थायी स्वभाव असेल. शालेय कार्यकाळात मी एकही पुरस्कार सर्वांसमोर स्वीकारलेला नाही. मात्र आजच्या या सेवानिवृत्त समारोपाच्या प्रसंगी मात्र या गोष्टी प्रकट करीत आहे. आमच्या शाळेच्या वेगवेगळ्या सहल, पर्यटन नियोजनामध्ये मला सहभागी होणे, मार्गदर्शन करणे, सहलीचा आनंद घेणे आणि विद्यार्थ्यांना तो आनंद देण्यात मला खूप खूप समाधान वाटत असे. प्रत्येक सहलीच्या वेळी माझे सर्वस्वी योगदान देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अनेक वर्षे परीक्षा विभागात सहकारी शिक्षिका म्हणून माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. 2 वर्षे परीक्षा प्रमुख जबाबदारीचे पदही तेवढ्याच नेटाने मी पेलवलेले आहे. SSC बोर्डाचे पेपर तपासणीचे काम एकूण सेवा काळात मी 14 वर्षे केलेले आहे. एखाद्या वेळेस माझी प्रकृती ठीक नसतानाही मी ते तपासणीचे काम प्रामाणिकपणाने पूर्ण केल्याचे विलक्षण समाधान मला लाभलेले आहे. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांचा सर्वांगीण परिपूर्ण विकास व्हावा यासाठी माझे सेवा कालावधीत झालेले मोलाचे योगदान मी या ठिकाणी अधोरेखित करते.
त्यातूनच कार्य, तृप्ती आणि समाधान एकत्रित अनुभवल्याचा आत्मिक समाधान मला मिळालेला आहे. अध्यापनाबरोबर मला संगीताची विलक्षण आवड, कार्यानुभव, कला विषयांतर्गत मला सांगीतिक संस्कार विद्यार्थ्यांवर घडवण्याची संधी मिळाली हे माझे मी भाग्य समजते. प्रतिवर्षी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी घेतल्या जाणाऱ्या समूहगीत स्पर्धा असतील, वार्षिक स्नेहसंमेलनात गीत गायन स्पर्धा असतील, नृत्य आदी विविध कला गुणदर्शन असेल आणि तसेच विविध सांगीतिक स्पर्धेसाठी मला विद्यार्थ्यांना सहभागी करता आले. शालेय प्रार्थनेसाठी स्वागत गीत आणि पसायदान, झेंडागीत, मूल्य प्रार्थना, राज्यगौरव गीत अशा विविध गायन कलेसाठी मला विद्यार्थ्यांवर संस्कार करताना आणि शाळेची यशोगाथा सर्वत्र पसरवून मला लाभलेला आत्मिक आनंद खूप खूप मोठा आहे. सांस्कृतिक संगीत विभागाबरोबर भरतकाम, चित्रकला, रांगोळी, वाचन हे माझे आवडते छंद. या सर्वांचा उपयोग मी कला कार्यानुभव अंतर्गत केला. विविध व्यक्तींची प्रसंगानुरूप चित्रे रेखाटणे, फुलदाणी, टेबल क्लॉथ बनवणे, भरतकाम, गणपतीची मखर सजावट, वारली पेंटिंग, गुलाब फुले, बाहुल्या, विविध सण समारंभांचे ग्रीटिंग कार्ड्स, विविध प्रकारचे हार, आकाशकंदील, विविध प्रकारची हवाईयान अशा अनेक हस्तकलेचे संस्कार विद्यार्थ्यांवर मला घडवता आल्याचे समाधान लाभले. माझ्याकडे असणाऱ्या संगीत कलेचा उपयोग मी शाळाबाह्य स्पर्धांमधूनही सहभाग नोंदवून केलेला आहे. आमच्या हृदयस्पर्श सांस्कृतिक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कला संगीताच्या नाट्य क्षेत्रातही मी सक्रिय सहभाग घेत असते. ज्या ठिकाणी माझ्या मिस्टरांना, माझ्या पतींना, पद्माकर कापसे सरांना सहकार्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी मी त्यांना प्रामाणिकपणाने सहकार्य करत असते. हृदयस्पर्शचा कोणताही कार्यक्रम असू दे, आम्ही दोघे मिळून तो कार्यक्रम नेटकेपणाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. संपूर्ण सेवा काळातील शैक्षणिक कार्य असू दे, हृदयस्पर्श संस्थेचे कार्य असू दे, हे सारे करत असताना माझ्यावरील कौटुंबिक जबाबदारीचे भानही मी कधीही विसरू दिलेले नाही. घरच्या सर्वस्वी जबाबदाऱ्या निष्ठेने पूर्ण करण्यात मी माझी धन्यता मानलेली आहे. जैन समाजाच्या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा मला वेळ उपलब्ध होईल तेव्हा मी सहभागी झालेली आहे. मग पवित्र अशा पर्युषण पर्व काळात जैन सांस्कृतिक या मंडळामध्ये सहभागी होऊन जिनस्तवन प्रार्थना यामध्ये माझा प्रतिवर्षी सहभाग होत असतो. कोल्हापूर महापालिकेत महावीर जयंती दिनी जैन धर्मीय प्रार्थना, शुक्रवार पेठ जैन मठातील पूजाविधी, महामस्तकाभिषेक असेल, शांती मंत्र, फुलांचा वर्षाव असेल, बग्गी रथामध्ये हत्तीवरील मिरवणुकीत यजमानपद मिळालेला सन्मान असेल, विविध प्रकारच्या धार्मिक कार्याची प्राप्ती झालेली असेल, ती सर्वच इमाने इतबारे पार पाडलेली आहे. पर्युषण पर्व काळात दिगंबर जैन बोर्डिंग येथे अनेक वर्षे दशधर्म या विषयावरील बोर्डिंग निवासी विद्यार्थ्यांना व्याख्याने दिलेली आहेत. भगवान महावीर जयंती निमित्त इंद्रायणीचा मान सुद्धा आम्हाला मिळालेला आहे. तसेच सलग 4 वर्षे कोण बनेगा मोक्षपती ही धर्मतत्वावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्याचे सौभाग्यही मिळाल्याचे समाधान मला आहे. जैन धर्मातील अतिशय पवित्र असणारे मंगलकारक भक्तांबर स्तोत्र या मोठ्या स्पर्धेमध्ये माझा सलग 3 वेळा प्रथम क्रमांक आलेला आहे. याशिवाय धर्मावर आधारित व हृदयस्पर्श संस्थेमार्फत ज्या ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते त्या ठिकाणी मी विविध प्रकारचे फनी गेम्स, करमणुकीचे खेळ घेतलेले आहेत. या सर्वांचे सर्वस्वी आयोजन माझ्याकडे असते. धर्म प्रभावात्मक उपक्रमात मला सक्रिय होता आले. हा धर्म आनंदही मला खूप आत्मिक आणि सात्विक आनंद देत असतो. जिल्ह्यातील अनेक जैन मंदिरामध्ये माझ्या अध्यापनाचा आणि शैक्षणिक अनुभवाचा विद्यार्थ्यांवर मी नवपिढी घडवण्यासाठीचे आदर्श असे संस्काररूपी उद्बोधन केलेले आहे. शालेय कामकाजात कोणत्याही स्वरूपाची कसर न ठेवता अति सचोटीने मी इतर कार्यातही सहभाग होत असते. हे सारे करू शकले हे सर्वार्थाने
माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी लहानपणी केलेल्या संस्कारामुळे मी करू शकले. माझे पती पद्माकर कापसे यांच्या भक्कम पाठिंब्यातून मी हे भरीव कार्य करू शकले. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्याची जी सुरुवातीपासूनची तळमळ होती ती मात्र माझ्या शाळेमुळे फलद्रूप झाली. खरं तर ही माझी पुण्याईच असल्याचे मी समजते. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात एका विशिष्ट परिघामध्ये राहून काम करत असतानाही त्या क्षेत्रातील एक परिघ असतो, एक वर्तुळ असते, तेही मला पूर्ण करण्याची संधी लाभली हे माझे भाग्य समजते. निस्वार्थ आणि सचोटीने केलेल्या माझ्या आजपर्यंतच्या कामगिरीचे हे मिळालेले मुख्याध्यापिका पद हे सर्वाचेच फलित आहे असे मी समजते. 1 सप्टेंबर 2023 रोजी मला मुख्याध्यापिका हे पद लाभले आणि शिक्षकी परिघाचे एक मोठे पूर्ण वर्तुळ झाले. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. पण हे भाग्य मला प्राप्त करून देणारे कुटुंब प्रमुख आदरणीय उमेशजी शिंदे सरकार आणि माझे विद्यापीठ सोसायटीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि समस्त कार्यकारी मंडळी यांच्या प्रती सदैव मी ऋणातच राहणे पसंत करेन. मुख्याध्यापिका हे पद ही भूमिका शाळेतील सर्वोच्च प्रमुख स्थानी असते. मला ते मिळालेले जरी असले तरीही माझी सामान्य शिक्षिका हीच भूमिका मला अधिक भावते. ती मला कदापिही विसरता येणार नाही. पूर्वीपासूनच सामान्य शिक्षिकेच्या भूमिकेत राहून जी सेवा करू शकले तीच सेवा निरंतर पुढेही माझ्या छोट्याशा कार्यकाळात मी करू शकते याचाही मला अभिमान आहे. सर्वच शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग यांना सोबत घेऊन त्यांच्याशी संवाद साधून मी मुख्याध्यापिका या पदावर राहिले खरे, पण या माझ्या मुख्याध्यापिका सेवा कालात मला माझ्या परीने जे जे उपक्रम राबवता येणे शक्य होते ते सर्व उपक्रम मी यशस्वीपणे राबवू शकले. यासाठी विद्यापीठ सोसायटीचे सर्वच पदाधिकारी यांचं पाठबळ होतेच, पण माझे सर्वच शिक्षक कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने मी यशस्वी झाले. या उपक्रमामध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 1 ते 15 सप्टेंबर स्वच्छता दिन, गणेशोत्सव कालखंडामधील मराठी वक्तृत्व निबंध स्पर्धा, तसेच चित्रकला स्पर्धा, सोलोगीत स्पर्धा, हिंदी दिन, झिम्मा फुगडीचा कार्यक्रम, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वर्ग सजावट, प्रश्न मंजुषा, मधल्या सुट्टीतील संस्कारक्षम गाणी, वाचन आणि प्रेरणा दिन असे विविधांगी अभ्यासपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न मी यशस्वी करू शकले. 15 ऑक्टोबर माननीय राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन जागर रॅली, जागर स्वावलंबन जीवनाचा असे विविधांगी उपक्रम कार्यक्रम पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान मला मिळाले. निरोपाच्या उंबरठ्यावर असताना मुला-मुलींचे रक्तगट चाचण्या करण्यासाठी मी संपूर्ण शाळेतील रक्तगट चाचणी करून घेतली. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला रक्तगट माहिती असायलाच हवा. पिढी निरोगी आणि शक्तिमान होण्यासाठी नवकल्पना, नवनिर्मितीचा ध्यास धरणे हा माझा स्वभाव आहे. त्यातून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या रक्तगट चाचणीचा कॅम्प मी पूर्ण केला. शाही दसरा महोत्सव अंतर्गत 2 व्हीलर रॅलीमध्ये फुलांचे डेकोरेशन करून, उद्बोधन फलक करून सौ गुरव मॅडम यांच्यासोबत मला रॅलीमध्ये सहभागी होता आले. हा आनंदही मला विलक्षण आहे. तसेच दसऱ्या दिनी शासनाच्या वतीने आयोजित महोत्सवात शाळेच्या 21 मुलींचे लेझिम पथकाचा सहभाग, शाळेतील पिके पाटील सर, कदम सर, संजू जाधव यांच्यासोबत माझ्या शाळेच्या मुलींचा सन्मान वाटतो, तो आनंदही मला मिळालेला आहे. माझे शिक्षण क्षेत्रात प्रवेश करण्यामागील एकमेव ध्येय होते ते म्हणजे नवपिढीला ज्ञानदान देऊन त्या नवपिढीला आदर्श आणि सुसंस्कारित करणे. त्यातूनच मग या मुला-मुलींचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. सर्वांगीण विकासातून मग आपसुकच त्या मुला-मुलींचा व्यक्तिगत पातळीवरही सर्वांगीण विकास होतो ही माझी विचारधारा होती. ती कमी जास्त प्रमाणात
माझ्या परीने साध्य झाल्याची भावना मी निवृत्त होतेवेळी नक्कीच आहे. आनंद आणि समाधान 30 वर्षांच्या अखंड ज्ञानदान सेवा काळात मला तो नक्कीच लाभलेला आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी कुठेतरी केव्हा तरी थांबावे लागतेच. पूर्णविराम हा शब्दच त्यासाठी निर्माण झालेला आहे. माझा हा पूर्णविराम शाळेतील कार्यपूर्तीचा असेलही, पण जीवनाचा हा अल्पविरामच असेल हे मी या ठिकाणी प्रांजलपणे नमूद करते. अजूनही मनाच्या कप्प्यात आस आहे, चांगुलपणाचा सहवास आहे. शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माझे चालणे थांबणार नसेल. माझे सेवाभावी कार्य सुरूच राहील. पुस्तक वाचनाचा छंद आपणास असतो. एखादे पुस्तक वाचून झाल्यानंतर दुसरे पुस्तक वाचायलाही आपण घेतो. तदनंतर माझ्या शाळेचे सेवा कार्याचे पुस्तक वाचून झालेले असेल तरीही दुसरे पुस्तक माझ्यासमोर आलेले असणार. हे आज जरी मी सांगत असले तरीही माझ्या जीवनातील पहिले पुस्तक माझी शाळा सौ शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल, त्या पुस्तकातील पान अर्थात माझ्या शाळेतील आठवणीचे स्मृतिगंध उधळणाऱ्या पानांचे पुस्तक मात्र मला सदैव जीवनाच्या अखेरपर्यंत सुगंधित ठेवील. माझी शाळा सौ शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल हे पुस्तक हवे तर त्या पुस्तकाला माझ्या शाळेतील आठवणीची कुपी म्हणा. ती कुपी मात्र मी माझ्याजवळ जपून ठेवीन. माझ्या समवेत सहवासात राहिलेल्या या पुस्तकातील आठवणीची पाने ही मला पुढील जीवनात टवटवीत करतील यात संदेह नाही. याच पुस्तकातील आठवणीच्या हिंदोळ्यावर सदैव मी मात्र झुलत राहीन. माझ्या या मनस्वी निर्मळ मुक्तपणे लिहिलेल्या प्रामाणिक शब्दरूपांचा लेखाजोखा मी अत्यंत नम्रपणे मांडलेला आहे. माझ्या शालेय जीवनाच्या रंगमंचावरील माझे हे मनोगत स्वगत सांगून इथेच मी पूर्णविराम देते. धन्यवाद. रत्नदीप ज्ञानाचा लावू, चारित्र्याने जीवन सजवू, विवेक सुंदर मार्गी जाऊ, देते स्फूर्ती विद्यापीठी मायेची देह मनाने मानवतेचे गाऊ गाणे, मायभूमीची बनून भूषणे, रमू निरंतर यशो वैभवी भक्तीच्या
जिसके पास हो खुशी थोड़ी सी खुशी दे